फक्त एक फळ खाल्ले आणि संपूर्ण जग बदलले. तुम्ही कधी विचार केला आहे की आदाम आणि हवेने फक्त एक फळ खाल्ले, मग एवढं मोठं काय झालं? पाप जगात कसं काय आलं? आजही आपण पापाकडे का ओढले जातो? आणि सर्वात मोठा प्रश्न, आदाम आणि हवेने पाप केलं, बट त्याच क्षणी जी तारणाची योजना होती ती का सुरू झाली? आज आपण उत्पत्ती 3 मधील असे गुपित पाहणार आहोत, जे तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण तुम्ही देखील आज किंवा आपण देखील आज देवापासून लपून बसलेले असाल, पण देव आजही आपल्याला विचारत आहे, तू कुठे आहेस? पापाची सुरुवात आणि तारणाची पहिली घोषणा. डिअर ब्रदर अँड सिस्टर, उत्पत्ती 3 हा बायबलमधील अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे. या अध्यायामध्ये आपल्याला कळते पाप जगात कसे आले, माणूस देवापासून का दूर झाला, सैतान माणसाला कशा रीतीने फसवतो, लाज आणि भीती कुठून आली, आणि सर्वात महत्त्वाचे, येशू ख्रिस्ताची तारणाची योजना कधीपासून सुरुवात झाली. आपण या अध्यायापासून एक गोष्ट शिकली पाहिजे की मनुष्य पापात पडला, पण देवाने त्याला सोडून दिले नाही. पहिली गोष्ट आपण पाहणार आहे की सैतानाची चाल. देवाने खरंच असं म्हटले आहे का? खरंच असं नको करू, खरंच तसं नको करू? एक क्वेश्चन मार्क फक्त. उत्पत्ती 3:1 मध्ये जो सर्प असतो तो हवेकडे आला. तो हवेकडे येऊन असा नाही म्हटला की देवाचे ऐकू नको. नाही, त्याने आधी एक प्रश्न विचारला. देवाने खरंच असं म्हटलं आहे का? हे सैतानाचे पहिले शस्त्र आहे. तो देवाच्या वचनावर शंका निर्माण करतो. आजही तो लोकांना म्हणतो, देव खरंच तुझी प्रार्थना ऐकतोय का? बायबल खरंच सत्य आहे का? देवाने हे खरंच सांगितलं आहे का? एकदा केल्याने काय होणार आहे? लक्षात ठेवा, सैतान आधी देवाच्या वचनावर शंका निर्माण करतो, मग तो पापाकडे नेतो. म्हणून देवाचे वचन नेहमी जाणून घ्या. जर आपल्याला देवाचे वचन माहिती नसेल तर आपल्याला सैतानाला ओळखण्यात त्रास होत असतो. दुसरी गोष्ट आपण पाहणार आहे की जर आपण देवाच्या वचनामध्ये थोडी पण भर घातली तरी आपल्याला धोका आहे. देवाने सांगितलं होते, तुम्ही या बागेमधल्या प्रत्येक झाडाचे फळ खाऊ शकतात, फक्त जे ज्ञानाचे झाड आहे त्याचे फळ खाऊ नका. पण हवा म्हणाली, देवाने आपल्याला सांगितलं आहे की ते खाऊ नका आणि त्याला स्पर्शही करू नका. देवाने स्पर्श करू नका हे अस्पष्टपणे सांगितले नव्हते. इथं एक महत्त्वाची शिकवण आहे आपल्यासाठी. देवाच्या वचनात भर घालू नका. देवाच्या वचनातून काही काढण्याचा प्रयत्न करू नका, किंवा देवाचे वचन आपण बदलायला नाही पाहिजे. आज अनेक वेळा असं होऊन जातं की पुष्कळ वेळा काही लोक देवाच्या वचनामध्ये स्वतःचे विचार टाकण्याचा प्रयत्न करतात, पण आपण आपल्याला देवाने जे काही सांगितलेले आहे त्याचा स्वीकार करायला पाहिजे. तिसरी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की सैतानाची सर्वात मोठी गोष्ट, तू मरणार नाहीस. सैतान हवेला म्हणतो, तू नक्कीच मरणार नाही. देवाने इशारा दिला होता, पण सैतानाने देवाच्या इशाऱ्याला खोटं ठरवलं. आजही सैतान तोच करतो. तो म्हणतो, एकदाच करून बघ, कोणालाही कळणार नाही. सगळेच करतात, पण पाप आधी गोड दिसतं, नंतर ते मनाला बांधून ठेवतं, नंतर ते घरं उद्ध्वस्त करतं, नंतर ते मनाची शांती काढून घेतं. पाप आधी आनंदाचे वचन देतं, पण शेवटी ते खूप दुःख देते. चौथी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की जो मोह होता तो फळाचा नव्हता. सैतानाने हवेला सांगितले, तुमचे डोळे उघडतील, तुम्ही देवासारखे व्हाल. येथे खरी समस्या फळ नव्हती. खरी समस्या इथं ही होती की मला देवावर विश्वास ठेवण्याची गरज नाहीये. मी स्वतः ठरवणार काय चूक आहे आणि काय बरोबर आहे. हा पापाचा मूळ आहे. पाप म्हणते, माझे जीवन माझे नियम. आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ना, माय लाईफ माय रूल्स. इट्स लाईक दॅट. पण देव म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेव, मला माहिती आहे तुझ्यासाठी काय चांगलं आहे. ब्रदर अँड सिस्टर्स, जेव्हा मनुष्य स्वतःला देवाच्या जागेवर बसवतो तेव्हा पापाची सुरुवात होते. पहिले इच्छा झाली, ते घेतले आणि मग ते खाल्ले. बायबल म्हणते, हवेने फळ खाल्ले, ते सुंदर दिसत होते, तिला ते हवेसे वाटले, तिने ते घेतले आणि ते खाल्ले. पापाची पद्धत आजही तशीच आहे. पाहणे, इच्छा होणे, घेणे, पाप करणे, 4 गोष्टी. म्हणून आपण आपल्या डोळ्याची काळजी घेतली पाहिजे, कारण अनेक वेळा पाप हातात घेण्या अगोदर ते आपल्या डोळ्यात प्रवेश करत असतं. 6वी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की आदाम तिथेच होता. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आदाम काय खूप दूर कुठेतरी नव्हता किंवा एखाद्या दुसऱ्या प्लेसवर गेलेला नव्हता, दुसऱ्या गावात गेलेला नव्हता. तो तिथेच होता. सैतान हवेला फसत होता आणि कुठेतरी ते आदामाने पाहिले होते, पण तो शांत होता.
ही खूप मोठी शिकवण आहे आपल्यासाठी. वाईट आपल्यासमोर होत आहे तरी देखील शांत राहणे, आणि ही सर्वात मोठी गोष्ट कधी आपल्यासाठी अनसक्सेसफुलनेस, अपयश ठरत असतं. आदामाने कुठेतरी देवाचे वचन माहिती असून देखील हवेला थांबवले नाही. म्हणून आज आपण स्वतः विचार करूया, मी चुकीचे काही पाहतो तेव्हा गप्प असतो का? माझ्या घरात काही चुकीचे चालू असताना मी शांत बसतो का? देवाच्या वचनाविरुद्ध काही घडत असताना मी शांत बसतो का? कधी कधी प्रश्न हा नसतो मी काही चुकीचं केले का, प्रश्न असा असतो की मी चुकीचे पाहून देखील काही केले नाही. 7वी गोष्ट आपल्याला पाहायला भेटते की सैतानाने ज्ञानाचे वचन दिले पण त्यासोबत लाज देखील दिली. आदामाने हवेने फळ खाल्ले, त्यांचे डोळे उघडले, पण त्यांना देवासारखे सामर्थ्य मिळाले नाही, विच इज प्रॉमिस बाय सर्पंट. सैतानाने ते त्यांना सांगितलं होतं. त्यांना स्वतःची नग्नता दिसली, त्यांना लाज वाटली, भीती वाटली, ते लपले. सैतानाने त्यांना मोठं होण्याचं वचन दिलं पण त्यांना काय मिळालं? लाज, भीती, अपराध, देवापासून दूर. सैतानाचे पाप सुख दाखवते पण त्याचा जे काय परिणाम आहे तो ते लपून ठेवत असतो. 8वी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की मनुष्याने स्वतःला झाकण्याचा प्रयत्न केला. आदामाने हवेने अंजिराच्या पानापासून कपडे बनवले. हा एक खूप मोठा संदेश आहे. माणसाने पाप झाकण्यासाठी पहिला प्रयत्न स्वतः केला. आजही माणूस तसंच करत असतो. तो आपली लाज लपवतो, पैशांच्या मागे, प्रतिष्ठेच्या मागे, चांगल्या कामांच्या मागे, धार्मिकतेच्या मागे, लोकांच्या कौतुकाच्या मागे. बाहेरून तो म्हणतो मी चांगला आहे, मी ठीक आहे, पण आतून तो तुटलेला असतो. त्याने कुठेतरी सैतानासोबत कॉम्प्रोमाइज केलेले असते. माणसाचे जे पान आहे ते पाप लपवू शकते पण पाप दूर करू शकत नाही. फक्त देवच पापाचा खरा उपाय करू शकतो. 9वी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की देव प्रश्न विचारतो, तू कुठे आहेस? देवाने आदामाला विचारले, तू कुठे आहेस? देवाला आदाम कुठे होता हे माहिती नव्हते का? नक्कीच माहिती होते. देव काय भौगोलिक जिओग्राफिकली विचारत नव्हता. देव आदामाला आध्यात्मिक स्थिती विचारत होता. जणू देव म्हणत होता, आदाम तू माझ्यापासून इतका दूर का गेला? पाप करण्यापूर्वी आदाम देवाच्या समोर येत होता पण पाप केल्यानंतर देवापासून तो लपत होता. आजही देव आपल्याला विचारत आहे, तू कुठे आहेस? कदाचित आपण चर्चमध्ये असाल पण देवापासून दूर असाल. कदाचित आपण आज लोकांसमोर हसत असाल पण मनाने तुटलेले असाल. कदाचित आपण आज सर्वांना म्हणत असाल आम्ही ठीक आहेत पण आपण आतून तुटलेले असाल. पण देव आपल्याला ओळखतो आणि आजही तो आपल्याला विचारत आहे, तू कुठे आहेस? 10वी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की आदामाने हवेला दोष दिला. आदाम म्हणाला, तूनी मला जी स्त्री दिली होती तिने मला ते फळ दिले. त्याने आपली चूक मान्य नाही केली. त्याने दोष दुसऱ्यांवर टाकला. हवेने दोष सर्पावर टाकला. पाप झाल्यानंतर माणूस म्हणतो त्याच्यामुळे झालं, तिच्यामुळे झालं, परिस्थितीमुळे झालं, माझी चूक नव्हती. पण खरी सुटका कधी सुरू होते? जेव्हा आपण देवासमोर म्हणतो, प्रभू माझी चूक झाली, माझ्याकडून पाप झालं, मला क्षमा कर. दोष देणे सोपे आहे पण पश्चाताप करणे खूप कठीण आहे. अँड पश्चाताप करण्याला देव नेहमी क्षमा करतो. कारण आपला प्रभू येशू ख्रिस्त खूप दयाळू आहे. खूप एवढा दयाळू की त्याने स्वतःचा जीव देऊन टाकला आपल्यासाठी. 11वी गोष्ट बायबलमधील पहिली सुवार्ता. या अध्यायामधलं सर्वात गुपित गोष्ट म्हणू आपण. देवाने सर्पाला सांगितले, तो तुझे मस्तक चिरडेल आणि तू त्याची टाच चावशील. हे येशू ख्रिस्ताच्या येण्याची पहिली घोषणा होती. सर्प म्हणजे सैतान, स्त्रीची संतती म्हणजे शेवटी येशू ख्रिस्ताचे निर्देशक. येशूच्या टाचेवर जखम झाली, क्रूसावर त्याने दुःख सहन केले, पण येशूने सैतानाचे मस्तक चिरडले. त्याने पाप, मृत्यू आणि सैतानावर विजय मिळविला. ब्रदर अँड सिस्टर्स, माणूस ज्या वेळेत पापास पडला त्याच वेळेत देवाने सुवार्तेची सुरुवात केली. आदाम पडला पण देवाची योजना पडली नाही. 12वी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की देवाने त्यांना चांगले कपडे दिले. आदाम आणि हवेने आपल्या स्वतःसाठी अंजिराचे पाने बनवले होते पण देवाने त्यांना एक स्किनचे, त्वचेचे कपडे दिले. ही एक खूप चांगली गोष्ट आहे ॲक्च्युली आणि खूप सुंदर चित्र येते. माणसाने स्वतःला झाकण्याचा प्रयत्न केला इथं पण देवाने अजून सुंदर वस्तू त्याला दिली. आपली स्वतःची धार्मिकता पुरेशी नाही आहे आपल्यासाठी. आपली चांगली कामे पुरेशी नाही आहे. आपली प्रतिष्ठा इनफ नाही आहे. आपल्याला देवाच्या कृपेची गरज आहे आणि आज येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला पापाची क्षमा आणि एक नवीन जीवन मिळत आहे. पुढची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की देवाने आदाम आणि हवेला
त्या बागेतून बाहेर काढले. देवाने आदाम आणि हवेला बागेतून बाहेर काढले. ही ॲक्च्युली एक शिक्षा होती, पण त्यात दया देखील होती. ते जर त्या बागेमध्येच राहिले असते तर त्यांनी ते फळ पुन्हा खाल्लं असतं आणि ते नेहमी पापामध्येच राहिले असते. म्हणून देवाचा न्याय देखील दयेने भरलेला असतो. लक्षात ठेवा, देव जे काही करतो ते नेहमी आपल्या विरोधात नसते. कधी देवाचे जे काही कठीण निर्णय असतात ते आपल्या भविष्यासाठी असतात. पुढची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की बायबलची सुरुवात बागेत होते आणि शेवटीही पुनर्स्थापित बागेत होतो. उत्पत्तीमध्ये माणूस देवाच्या उपस्थितीमध्ये होता. पाप आले, माणूस देवापासून दूर गेला, जीवनाचे झाड दूर झाले. पण बायबलच्या शेवटी आपण पाहतो की देवाची उपस्थिती पुन्हा येते, जीवनाचे झाड पुन्हा दिसते, मृत्यू नाहीसा होतो, दुःख नाहीसे होते. बायबलची जी संपूर्ण कथा ती एक स्टोरी अशी आहे की बाग, त्याच्यानंतर पाप, त्याच्यानंतर मनुष्य विभक्त झाला, त्याच्यानंतर देवाने तारण केले, त्याच्यानंतर पुनर्स्थापना झाली आणि या संपूर्ण स्टोरीमध्ये, कथेमध्ये केंद्रस्थान कोण आहे? येशू ख्रिस्त. आजचा सर्वात मोठा प्रश्न आपल्यासाठी हा आहे, आदाम देवापासून लपला पण देव आदामाला शोधत होता. आज कदाचित आपण देवापासून लपलेले असाल. आपल्या पापामुळे, आपल्या अपराधामुळे, भूतकाळामुळे, चुकीमुळे आपल्याला लाज वाटत असेल. देव मला ॲक्सेप्ट करणार नाही. पण उत्पत्ती अध्याय 3 सांगतो, देव पापी माणसाला शोधतो. देव आजही आपल्याला विचारत आहेत, तू कुठे आहेस? देवापासून दूर, पापात, भीतीत, अपराधात, की आज तू देवाकडे परत येणार आहे? कारण प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी, आपल्या पापांसाठी त्या क्रूसावर मरण पावला. सैतानाची टाच फोडली. येशूने सैतानाचे जे मस्तक होते ते चिरडले. आपला भूतकाळ आपल्या भविष्याचा शेवट नाही आहे. आपले पाप आपली ओळख नाही आहे. आपली चूक आपला शेवट नाही आहे. येशूमध्ये क्षमा आहे. येशूमध्ये नवीन सुरुवात आहे. येशूमध्ये विजय आहे. या उत्पत्ती अध्याय 3च्या बेसवर आपण आज प्रार्थना करू. माझ्यासोबत प्रार्थना करा. हे स्वर्गीय प्रेमळ पित्या, उत्पत्ती 3मधून आम्ही शिकलो की पाप माणसाला तुझ्यापासून दूर नेते. प्रभू, अनेक वेळा आम्ही तुझ्या वचनावर शंका घेतली. अनेक वेळा आम्ही पापाकडे आकर्षित झालो. अनेक वेळा आम्ही आमच्या पापांसाठी दुसऱ्यांना दोष दिला. आज आम्ही तुझ्यासमोर आमची सर्व पापं मान्य करतो देवा. प्रभू येशू, आम्हाला क्षमा कर. आमची लाज काढून टाक. आमची भीती दूर कर. आम्हाला पापापासून तू बाहेर काढ. आम्हाला तू पुन्हा तुझ्या उपस्थितीत घेऊन ये. सैतानाने आमच्या जीवनाला हरवले असेल, पण येशूच्या नावात आम्ही घोषित करतो, येशू ख्रिस्त विजयी आहे. आमच्या जीवनात विजय आहे. आमच्या घरात, आमच्या कुटुंबात विजय आहे. आमच्या आत्मिक जीवनात विजय दे देवा. आम्हाला तुझ्या वचनावर विश्वास ठेवण्याची शक्ती दे. आणि जेव्हा तू विचारतो आम्हाला तू कुठे आहेस, तेव्हा आम्ही लपणार नाही. आम्ही तुझ्याकडे परत येऊ. येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. जर हा संदेश तुमच्या जीवनात स्पर्श केला असेल तर हा व्हिडिओ कोणाला तरी नक्कीच शेअर करा. आणि लक्षात ठेवा, माणूस देवापासून लपला पण देव माणसाला नेहमी शोधत आलेला आहे. तू कुठे आहेस?